श्री स्वामी समर्थ. आज मी गुरुपौर्णिमेबद्दल माझं घाई बघा किती चालू आहे. खूप घाईघाईत दिवस चालला, कारण आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेचं आज झाडून वगैरे काढलं, आंघोळ करून आली. नंतर मग पुरणासाठी डाळ वगैरे लावली, कारण पटकन पुरण शिजलेलं बरं. कधी पण मग म्हणजे स्वयंपाक बाकीचा हळूहळू चालते, पुरण शिजून राहिलं का म्हणजे टेन्शन मोकळं होऊन जाते. आज पूजेची देवाची खूप सारी सेवा होती. संध्याकाळी पूर्ण सत्यनारायण करायचं होतं, त्याच्याच्यानं खूप घाईघाई चालू होती. भांडे लावून झाले, भांडे लावत होते. बघा माझ्याकडे दुधाचे वगैरे भांडे खूप पडतात. मग डाळ वगैरे शिजून झाली. नंतर पुरण फिरणं चालू होतं माझंवाला. म्हटलं सोबतच साय पण फिरून घ्यायची म्हटलं, कारण ताजं म्हटलं ताकाची कढी छान होती. आंबील करायची होती, त्याच्यानंतर दही भाताचं बोनं द्यायचं होतं पोचीमायसाठी. तर त्याच्यासाठी मी रई पण लावून घेतली. ताजं तूपही देवासाठी कामी येते म्हटलं, तर म्हणून त्याच्यासाठी मग आज रई लावून घेतली. ते पुरण फिरून झालं माझं. खूप सारी घाई चालू होती. कोणाची घाई असेल, प्रत्येक स्त्रीच्या मागे अशी घाई असते. सण आला म्हटलं की बापरे बाप, दिवसही कमी पडतो आपल्याला. मग नंतर कारण चालूच होतं, हे काम सोडायचं ते काम धरायचं, ते काम सोडायचं ते काम धरायचं. बेसिंगमध्ये तर भांडे बापरे बाप चालूच. एक भांडं पडलं का दुसरं चालूच होतं. भांड्यालाही असते, म्हणजे सगळं काही सणाचा दिवस त्याच्यातच चालला जातो. एक मिनिटही वेळ नसते. नंतर म्हटलं चला आता थोडंसं काहीतरी चहा वगैरे घेऊन रिलॅक्स बसावं म्हटलं. तर कशाचं चहा घेतल्यावर चहाही गोड लागत नाही कामापुढे. माझं कामच चालू होतं. मग हे पुरण शिजवणं चालू होतं. एकीकडे दिराला न्यांना चहाही दिला होता. माझा चहा तसाच गॅसवर पडून होता. आता पियावं म्हटलं, मग प्यावं म्हटलं, काही वेळ भेटत नव्हता. माझा थंडा चहा झाला होता. मग कारण पुरण शिजवण्याच्या मागे राहिली, चहा तसाच बाजूला राहिला. नंतर मग हे पुरण शिजून झाल्यावर मग मी असं छान कापडावर अंथरून घेतलं. असं कोण अंतरते सांगा बरं. आवडला असेल तर, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. श्री स्वामी समर्थ.